सातारा भारतीय संस्कृती जपणारं शहर. अशाच पिढीत जात संस्कृती जपणाऱ्या शहरांमध्ये ती लावण्यवती, रूपवती. काय तिच्या सौंदर्याची परिभाषा! एका शब्दात सांगायचं झालं तर तिच्यासारखं सुंदर असं कोणीच नाही. ती म्हणजे लावणी सम्राज्ञी चांदणीबाई. तिचा ठेका असा की समोरचा माणूस घायाळ झालाच म्हणून समजा. तिचे पाय जेव्हा स्टेजवर थिरकायचे तेव्हा प्रत्येक पुरुषाच्या काळजाचा ठोका चुकायचा. मग तो तरी यापासून कसा दूर राहणार होता. तिच्या सौंदर्याला आकर्षित झालेला तो आवर्जून यायचा तिची लावणी पाहायला. तो म्हणजे साताऱ्याचा सावकार शिवाय भाऊराव पाटील. ओढ होती त्याच्या मनात. तिला भेटायची, तिला जाणून घ्यायची, तिच्यासोबत एक शब्द बोलायची. पण हेही तेवढंच खरं होतं की त्याने आपल्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत. गावात चर्चा होती दोघांची. चांदणी मनोमन प्रेम करायची त्याच्यावर. तिच्या हृदयात खोलवर बसला होता शिवाय सावकार. हवा होता तो तिला कायमचा. तिच्यासाठी त्याला पाहिल्याशिवाय तिचा दिवस उगवायचा नाही, इतकी वेडी होती ती शिवाय सावकारांसाठी. आणि अशातच तो दिवस उघडला ज्याची कधी कल्पनाच केली नव्हती कोणी. शिवायची माई, शिवायचं सर्व काही. त्याची आजी नाही तर त्याच्या आईच्या स्थानी होती त्याच्यासाठी त्याची माई. माईंनी अट घातली शिवायसमोर, कारण दुरून दुरून त्यांच्या कानावर गोष्टी पोहोचल्या होत्या चांदणी आणि शिवायच्या. असं नव्हतं की चांदणी लावणी सम्राज्ञी आहे म्हणून शिवायच्या आयुष्यात तिला येऊ द्यायचं नाही. पण त्यांनी कोणाला तरी वचन दिलं होतं आणि त्याच वचनाची पूर्तता करायची होती त्यांना. बांधल्या गेल्या होत्या त्या वचनात. त्यांनी अट टाकली आणि शिवायला त्यांच्याच पसंतीच्या मुलीसोबत लग्न करावं. राग आला शिवायला. आधीच रागीट स्वभावाचा असलेला शिवाय. मान्यच नव्हतं त्याला हे लग्न. पण माईंसमोर काही चालणार नव्हतं म्हणून शिवायने लग्नाला होकार दिला. माईंचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी दगडावरची काळी रेघ. पण हे लग्न इतकं सहज सोबत थोडी होतं. माईंसमोर सुद्धा अटी टाकल्या गेल्या. साटलोट पद्धतीने विवाह ठरला आणि ती आली लक्ष्मींच्या पावलांनी. शिवाय भाऊराव पाटील उर्फ सावकारांच्या आयुष्यात. ती म्हणजे अवखळ निरागस संथ नदीसारखी सुंदर अशी गौरी. तिच्या बाबा आणि दादांसाठी गौराई. सगळ्यांची लाडकी गौरी शामराव मोहिते चा विवाह जमला. गाठ बांधल्या गेली 7 जन्मांची. शिवाय गौरी झाली कायमची शिवायची. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता, कारण शीघ्रकोपी शिवाय तर तितकीच शांत निरागस गौरी. घाबरट कशी निभावणार होती शिवायची साथ. वयाने त्याच्यापेक्षा लहान, निरागस तिचं मन. आणि तो म्हणजे अख्ख्या साताऱ्याचा पोशिंदा सावकार. त्याचबरोबर आमदार, पूर्ण घराणं राजकारणी. त्या राजकारणी घराण्याच्या सत्तेमध्ये, दुश्मनांमध्ये गौरीची निरागसता हरवून तर जाणार नव्हती. प्रेम करू शकणार होता का शिवाय गौरीवर? आणि या सत्तेच्या दुश्मनांपासून वाचवू शकणार होता गौरीला? हे तर त्या महादेवालाच माहिती होतं, कारण गौरी महादेवाची असीम भक्त. आणि त्या महादेवाचीच ही लीला होती की शिवाय आणि गौरी एका अतूट नात्यात बांधल्या गेले. पण शिवायची गौरी बनण्याचा प्रवास इतका सहज सोपा नव्हता. गौरीसाठी कशी रचल्या गेली यांची अगाढ अतूट प्रेम कहाणी जाणून घेण्यासाठी वाचत रहा सावकार, एक रक्तरंजित प्रेम कहाणी.